नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आणि छान असे पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि वातावरण तर तुम्ही बघाल खूप मस्त आहे. तर मी आज गेली होती बदलापूरच्या कोंडेश्वर मंदिरामध्ये. अगदी गावातून असा हा रस्ता जातो. पाऊस पडल्यामुळे आजूबाजूला छान अशी हिरवळ झाली होती आणि एकदम असं गावचं फिलिंग येत होतं. गावच आहे पण आपण आपल्या गावी गेल्यासारखं वाटत होतं. आजूबाजूनी घनदाट जंगल, एक छान असं नागमोडी वळण रस्ता, हे बघून अगदी गावचीच आठवण झाली. तर मी जात आहे आज कोंडेश्वरला. सोबत तुम्हालासुद्धा कोंडेश्वरचं दर्शन दाखवणार आहे. कोंडेश्वर म्हणजे हे शंकराचं मंदिर आहे. शिवाय तिकडे आपल्याला काही धबधबेसुद्धा पाहायला मिळणार आहे. तर आम्हीसुद्धा आज मजा करणार आहे. तर तुम्हीसुद्धा आमच्यासोबत ह्या आपल्या छान असा नागमोडी वळणाचा, हिरव्या वातावरणाचा आणि धबधब्याचा आनंद घ्या. बरीचशी लोक ही पिकनिकचं प्लॅन करूनच आले होते, कारण त्यांच्या हातामध्ये आम्हाला काही बॅग्स वगैरे दिसत होते
आणि तिकडे आपल्याला खाण्यासाठी सुद्धा बरेचसे असे फूड स्टॉल आहेत. आता पाऊस पडतो म्हटल्यानंतर तर मक्याचं स्टॉलसुद्धा असणार आणि पाऊस बाहेर पडतो आणि मग गरमागरम चहा, भजी, वडापाव याचे जे स्टॉल जे आहेत हे सुद्धा इकडे आहेत. तर हे पाहू शकता तुम्ही, डोंगर किती मस्त असा हिरवागार दिसतोय आणि आजूबाजूला तिकडे छान अशी वस्तीसुद्धा आहे. तर इकडे आता आम्ही कोंडेश्वर देवस्थानाचं दर्शन घेतोय आणि इथे बघा आजूबाजूला सुद्धा बरीचशी पब्लिक आहेत. दर्शन घेईपर्यंत माझ्या दिशांना काही थारा नव्हता, कारण त्याला जायचं होतं पाण्यामध्ये भिजण्यासाठी. तर इकडे मी दिशांना थोडंसं भिजण्यासाठी ठेवलं, कारण त्याचे आम्ही कपडे नव्हते आणले. तर म्हटलं की थोडंसंच फक्त भिज, कारण नंतर सोमवारपासून शाळासुद्धा चालू होणार होती. हे बघा छान असं धबधबा आहे आणि त्याला पाणीसुद्धा बऱ्यापैकी आहे. जास्त पाऊस पडल्यानंतर इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येतं. काही वेळेस अर्ध देऊसुद्धा पाण्यामध्ये जातं. तर इकडे त्याच्यासोबत मलासुद्धा मोह आवरला नाही, म्हणून मी सुद्धा त्याच्यासोबत पाण्यामध्ये उतरली, कारण अगदी डोपरापर्यंतच तिकडे पाणी होतं. लहान मुलेसुद्धा इकडे छानपैकी अंघोळ करत होती. तर दिशांगसुद्धा माझं मस्तपैकी इथे एन्जॉय करत होता पाण्यामध्ये. शिवाय मी सुद्धा माझं छानपैकी असं एन्जॉय करून घेतलं. बरेच दिवसानंतर मी अशी पाण्यामध्ये उतरली होती. लागेल कोणाला तरी, नको ठेव खाली.
तर घरी येताना तिकडेच आम्हाला छान असं वडापावचं स्टॉल दिसलं. तर म्हटलं छान पाण्यामध्ये भिजून झाले तर गरमागरम वडापाव खाऊया. गरमागरम वडापाव खाण्याची मजा काही वेगळी होती. आणि दिशांगलासुद्धा आम्ही एक वेफरचं पॅकेट घेतलं आणि मी सुद्धा मस्तपैकी वडापाववरती ताव मारला. पाण्यातनं भिजून आल्यानंतर वडापाव खाण्यासाठी खूप अशी मला मजा येत होती. तर आता आम्ही निघालो आहोत कारण आम्ही बरेच भिजलो होतो, दिशांक आणि मी सुद्धा. तर मंडळी मस्तपैकी आम्ही इकडे धबधब्याचा सुद्धा आनंद लुटला. आमचं कोंडेश्वरचं दर्शनसुद्धा खूप व्यवस्थित झालं. तुम्हाला सुद्धा असं काही आनंद लुटायचा असेल, शांततेच्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही कोंडेश्वरला नक्की भेट द्या. आणि हा आपला आजचा व्हिडिओ मी इकडेच थांबवते. तुम्हाला जर हा आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपले येणारे व्हिडिओ पाहता येतील. तर मंडळी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.